मवियाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदचं आवाहन. बंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी. उद्या बंद करणाऱ्यांवर होणार कारवाई. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका. नाशिकमध्ये काँग्रेसचा मेळावा. काँग्रेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक. आरक्षणाच्या मुद्द्यावर नेत्यांनी भूमिका जाहीर करण्याची मागणी. भाजपचे समर्थित खाडगे हाती तुतारी घेण्याची शक्यता. कागलमधील कार्यकर्ता मेळाव्यात थोड्याच वेळात करणार घोषणा. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकत्रित काम करणार. संघानं पाठ फिरवल्यानं लोकसभेत महायुतीला बसला होता फटका. पण आता सोबत काम करणार असल्यानं अनेक प्रस्थापितांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता. वरळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत. अमोल मिटकरींना उमेदवारी देण्याचे झळकले बॅनर. पुन्हा घड्याळ येणार अशा आशाचे लागले बॅनर. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचा आंदोलनाचा इशारा. तुपकर वर्षा निवासस्थानी करणार होते आंदोलन. आंदोलनापूर्वीच तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुण्यातील मोदी बागेत रोहित पवार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटू. शरद पवारांचं विद्यार्थ्यांना आश्वासन. साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणाला हायकोर्टाकडून स्थगिती. 17 साखर कारखान्यांना दिल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई. हायकोर्टाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.